नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. शेतकऱ्याकडे योग्य प्रयोगशीलता आणि बाजार ओळखण्याची योग्य नजर असेल तर तो खडकाळ माळरानावरही सोने पिकवू शकतो. याचा प्रत्यय भोयरे येथील प्रगतशील शेतकरी काळूराम भोयरकर यांच्या शेतीकडे पाहिल्यावर येतो. अत्यंत कमी खर्चात त्यांनी मुरमाड जमिनीवर रताळ्याची शेती पिकवून त्यातून भरघोस उत्पादन घेतले आणि त्यामुळे आर्थिक बाजारातही ते मालामाल झाले आहेत. तब्बल 1-1 किलोपेक्षाही मोठी रताळी भोयरकर यांच्या शेतात पिकलेली आहेत. पाहूया भोयरकर यांनी रताळ्याच्या पिकासाठी काय नियोजन केले आणि बाजारपेठेत बाजी कशी मारली या संबंधीचा हा विशेष रिपोर्ट. कृषी खात्याने जास्त लक्ष द्यायला पाहिजे, तर तो कृषी खात्या त्याच्यात लक्ष देत नाही व्यवस्थित. ते दोन्ही दाखवा बरं. ते दोन्ही या प्रत्येक एक रताळ्याचं किती किलो वजन असेल दादा, काय सांगाल? काय याचं म्हणजे 1 किलो, 1.25 किलो, 1.5 किलो पर्यंत याचं वजन निघतं. आणि याला मार्केट मिळतं का एवढं जाड याला जाड? मार्केट मिळतं, याला मार्केट चाकण पुन्हा कुठं पण मार्केट मिळतं. याचा जास्त कप म्हणजे नवरत्नामध्ये असतो. नवरत्नाला 9 दिवस उपवास असतात, त्या उपवासासाठी ही योग्य ते चालतं. आणि आता ही तुम्ही जी लागवड चालली आहे, हां, तर ही लागवड सगळीकडे चालू आहे का परिसरामध्ये? आणि नाही तुम्ही नाही, फक्त गावामध्ये काय 2-4 लोकच फक्त काय करत असतील, बाकी सर्रास नाही, सर्रास पॉल्यावर झालेले आहेत. पण ह्या याला कृषी खात्याने जेवढं लक्ष द्यायला पाहिजे, बिगर खर्चाचं आहे ना. फक्त येल लावायचं आहे आणि येल लावून त्याला थोडंसं खुरपणी करायची आणि थोडं खत घालायचं. बाकीच्या पिकांसारखं हाय नाही. ह्याला जमीन कसल्या पद्धतीची लागते? कसल्या पद्धती चालते? लाल माती चालते, मुरमाड चालतं, फक्त जास्त काळी नाही चालत. अच्छा, काळी माती नाही चालत. हम्म. मुरमाड जमिनीत हे पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं का? मुरमाड जमिनीत चांगल्या पद्धतीने पीक येऊ शकतं. पण कृषी खात्याच्या एकाही कृषी अधिकाऱ्यांनी तुम्ही 4-5-7 वर्ष झालं रताळ्याचं पीक घेत आहे, मग त्याच्यासाठी कुठल्या अधिकाऱ्याने अजून पाणीच केली नाही. तुम्ही गेली 7 वर्ष झालं रताळी करताय रताळी का? करतो. आणि आता याची जी लागवड आहे, ही लागवड कुठल्या महिन्यात करायची असते? पावसाळ्याच्या जून दरम्यान? महिन्यामध्ये करायची असते. जून महिन्यात. हम्म. आणि मग ही लावलेली रताळी जून महिन्यात लावली, त्याच्यानंतर मग ती ही बैल काढणीला पोळ्याच्या कधी येते? टायमाला, म्हणजे आपला श्रावणी बैल पोळा आहे ना, हा. त्या टायमाला ही काढायला येतं. त्यावेळी काढायचीच आणि मार्केटला न्यायची. साधारणपणे 1 एकरामध्ये किती उत्पन्न होईल, काय अंदाज आहे तुमचा? आता एका एकरामध्ये कमीत कमी 200 कट्टे सहज होऊ शकतात. म्हणजे 200 बॅगा 200 बॅगा. साधारणपणे मग किती 1 एकरचे पैसे होतील शेतकऱ्यांना, जर एखाद्या शेतकऱ्याला करायचं समजा म्हटलं 10 तर? टन झाला तर समजा 20-25च्या भावाने गेली किंवा 20च्या भावाने गेली, तर मग तो हिशोब करा ना किती होतील ते. शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करा रताळ्याच्या पिकाविषयी? मी प्रत्येक आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना, अरे तुम्ही रताळी लावा, रताळ्याशिवाय बिगर खर्चाचं काम आहे. आता का सगळ्यांचा कल पोलिओस्का गेलेला आहे, त्याच्यामुळं रताळी शेती करायला कोणी मागत नाही, पण आपण तोपर्यंत करायची रताळी. उन्हाळ्यात मध्ये सुद्धा हे पीक येऊ शकतं का? उन्हाळ्यात पीक आहे ना, ते उन्हाळ्यातली ही रताळी तुम्हाला मी जी दाखवतोय ना, उन्हाळ्यामध्ये त्याचं बियाणं तयार करायचं. त्या बियाण्यासाठी आलेली ही रताळी येते. आता पाठीमागं हे बियाणं काढलं, ही रताळी लावली, 10-15-20 थैल्या निघाल्या होत्या, त्या 25 गेल्या मार्केटला होलसेल. अच्छा, 25 रुपये किलोने गेल्या. हां, साधारणपणे किती पैसे झाले तुम्हाला, काय सांगा? त्याचे 10-12 हजार रुपये झाले. अच्छा, म्हणजे शेतकऱ्यांसाठी हे फायद्याचं पीक आहे. वरदान आहे शेतकऱ्यांसाठी. हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, पण शेतकऱ्यांनी ते केलं पाहिजे. कमी मेहनतीचं. मग पावसाळ्यानंतर जर हे झालं तर मग काय करायचं? पाऊस त्याच्यानंतर पडतोच. ज्याच्याकडे पाणी असेल त्या शेतकऱ्यानेच पाणी करायचं. द्यायची याला गरज पण लागत नाही. 4 महिने आपल्या इकडे सारास पाऊस पडतो. नाही, नंतर जर लावायचं असेल तर उन्हाळ्यात लावायची दसऱ्याच्या असेल तर किंवा दिवाळीच्या? पाण्याची गरज आहे. पावसाची गरज आहे, त्याला पाण्याची गरज आहे. म्हणजे पाणी आपण- जास्त लागतं की कमी प्रमाणात लागतं? म्हणजे हा, ऊस 10 वगैरे जी दिवसांनी- बाकीची पिकं आहे त्याला जास्त पाणी ऊसाला लागतं? लय पाणी लागतं. त्याला काय 10 दिवसांनी पाणी दिलं ना साधारण, त्याला काही अडचण नाही. सऱ्या पाडायच्या, वेल लावायचा आणि पाणी देऊन टाकायचं, त्याला काय तर. मग तीच आता ही लागवड केली तिनं उन्हाळ्यामध्ये रोपासाठी, त्याचीच ही रताळी येते.